असं तोंडावर आला माझ्या डायरेक्ट. गरम आहे भाई. सायलरो सायलरे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंडिपेंडन्स डे अँड रिपब्लिक डे? गुड मॉर्निंग मित्रांनो, मतलब तुमको गुड मॉर्निंग, मेरा तो गुड इवनिंग हो गया है. ओके एक्चुअली आज जरा बहुत काम था, तो वो बहुत काम में हम घर पे ही थे, बिजी थे. बहुत सारे डिस्कशन वगैरह हमारे चालू थे विद दी ओमकार्स एंड एवरीवन. और वो काम करते करते हम भूल गए भाई ब्लॉग पण करायचा. एवढा वेळ घरीच थांबला तर काय करायचं, तर मग काय करायचं काय कळलंच नाही. बट तब तक हमारे ओमकार गोसावी ने एक कांड किया था, जो कांड के बारे में वो अभी आपको बताएंगे. फ्रीज मध्ये बर्फ साठतो ना, ते मला आवडायचं हातोडा आणि स्क्रूड्रायव्हर तोडायला. तर त्याच्यामध्ये जो गॅस पास होतो ना, त्याचे लाईन्स असतात, पण ते बर्फाच्या खाली असतात. ऑब्व्हियसली ते आपल्याला दिसत नाही. मी फक्त बर्फ फोडायचो वरचा एकदम. मी टाकला स्क्रूड्रायव्हर आणि असा ठोकला. मला शॉक पण बसला. डायरेक्ट तिकडनं तो फ्रीजचा काहीतरी गॅस भरला आणि मी डायरेक्ट जाऊन बेशुद्ध झालो भाई. तो गॅस डायरेक्ट मला तोंडावर आणि त्याच्यानंतर तो फ्रीज गेला, नाहीच चालला तो फ्रीज परत. नवीन फ्रीज घ्यायला लागला आम्हाला. असं एकदम घायडा वास येतो ना माहिती फ्रीज मधला, असा थर्माकोल आणि जळ काय होतं माहिती नाही. डायरेक्ट तोंडावरचा असं तोंडावर आला माझ्या डायरेक्ट, आणि शॉक पण बसला मला. परत मी पडलो मागे. माझ्या घरी पप्पा टीव्ही म्हणजे अभ्यास नाही करायचो म्हणून पप्पा टीव्हीला टाळा मारायचे. टीव्हीच्या वायरला असा बाजूचा एक काहीतरी म्हणजे हा आयटम असला तर ह्याला असे बांधून टाकायचे. मग त्याच्यातून तू काढू नाही शकत जोपर्यंत संध्याकाळी मी येणार नाही. तर मी शाळा तर मी कुठून तरी आपला जॉल केलेला होता. चावी मला भेटलेली ती आणि मी चावी अरेंज करून आता टीव्ही बघायचो. आता आली आहे 4 ते 5 वेळ, जिथे आई येते कदाचित. तर ह्यांना माहित नाही पाहिलं पाहिजे ना, तर उद्या चावी शिफ्ट होईल दुसरीकडे. तर मी काय करायचो, मी असं टीव्ही बघायचो गॅलरीमध्ये जाऊन असं पूर्ण वेळ चालायचं माझं. असं पूर्ण वेळ पोकेमॉन आणि इथे दिसली की पटकन सगळं रेडी करून टाकायचं. पण हा मला पण रेस्ट्रिक्शन होतं टीव्ही बघत. म्हणजे 8वी 9वी 10वी आमच्याकडे केबल ऑपरेटरच बोलायचा की आता काय 8वी आली ना, आता काय असं एवढं नाही. तुला बिझनेस करायचा खूप. माझा बाबा म्हणाला का, माझी आई म्हणाली का नाही, मला केबल माझ्या एरियातल्या केबल ऑपरेटरने मला आठवण करून दिली माझ्या आई बाबांना की अरे मोठा आलं आता कट. 10वी बोर्डाचं वर्ष आलं. बोर्डाचं वर्ष काय फालतू. मी एकदा कसं कॉट झालं होतं माहितीये. मी पण हे धंदे करायचो की बघायचं पटकन बघायचं. एक दिवशी बाबाने गुगली टाकली बरोबर. ते आले घरी डायरेक्ट टीव्हीवर हात ठेवला. टीव्ही गरम आहे भाई. स्ट्रॅटेजी पकडली. माझा बाप पोलीस आहे. हे मी पण केलं ना, पण मी शाळा काय माहितीये का, हे मी विचारत नाही केलं. मी मेलो असतो कन्फर्म. मी रुमाला ओला करायचो आणि त्याच्यावर ठेवून द्यायचो. किती ब्लास्ट झाले असते घरात, किती फुटलो असतो मी. सायलरो सायलरे क्या बोला फिर बोल रे. सो मित्रांनो, आता आपण आलो आहे घरी. कोणाच्या ते मी तुम्हाला सांगू नाही शकत. ठीक आहे ना, बट ठीक आहे, कळलं मला. ओके, रिस्पेक्ट प्रायव्हसी. So just here after 2 months and because तीर मारलेस ना येऊन इथे. I've sacrificed a lot of time. A lot, yes, exactly. Sacrificed. Don't lie, please. It is the fact. Stop lying. I've sacrificed my time so that I can entertain you guys and always be there for you. So ह्यांना नाही करणार, जाऊ दे. ह्यांना आर्टिस्टची कदर नाही ह्यांना. सो चलता है मजनू. यस, 12 वाजलेत मित्रांनो. हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल ऑफ यू. सो मला तुला विचारायचं होतं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंडिपेंडन्स डे अँड रिपब्लिक डे? Independence Day is when we got independence. Good. नाही वेट, गुगल वगैरे करायचं नाही, ठीक आहे. मला कसं पाठांतर आहे गोष्टींचं. सांगतो मी तुला. प्लीज, I cannot believe this की तुला माहिती रिपब्लिक डे काय. सो
The first difference is on the occasion of 15th August, Independence Day. You right now also reading from Google? नाही, काही काय बोलतोस रिडिंग, हे फक्त फोन असंच मी पकडला चेहऱ्यावर लाईटसाठी. ऐक जरा ज्ञान देतो मी. हां, शिंदे नाही आहे इथे म्हणून करंट पिढी आहे आता. सो फर्स्ट डिफरन्स इज ऑन द ओकेजन ऑफ 15th August, Independence Day, the flag is pulled up by a rope from below, then opened and hoisted. This is done to honor the historical event of 15th August 1947. In the Constitution, it is called flag hoisting. On the other hand, on 26th January, Republic Day, the flag remains tied at the top, which is then opened and hoisted. In the Constitution, it is called flag unfurling. कळलं? अजून एक डिफरन्स आहे ना, माहित नसतं ना यांना हे असे काय 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 काय. हा ऐक जरा. हा चेहऱ्या लाईट बरोबर आहे ना माझं. सो द प्राईम मिनिस्टर ऑन August 15 हेड ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट hoist the flag because the Constitution of India did not come into force on the day India got independence. कळलं? म्हणजे कॉन्स्टिट्यूशन नव्हता एस्टॅब्लिश झाला त्यावेळी, फक्त आपल्याला इंडिपेंडन्स भेटलेलं 15 ऑगस्टला. ट्रान्सलेट करून येस, थँक्यू सो मच. द प्रेसिडेंट, कॉन्स्टिट्यूशनल हेड ऑफ द नेशन, हॅड नॉट टेकन द ऑफिस देन. On the other hand, on Republic Day, the President addresses the nation. 26 January नाही जमत ना तुला, पण नाही जमत ना, वेळ लागलाच तुला पण. 26 January commemorates the implementation of the Constitution in the country. On this day, the constitutional head or the president hoists the flag. 26 जानेवारीला प्रेसिडेंट करतो, 15 ऑगस्टला प्रेसिडेंट नाही करत, प्राईम मिनिस्टर करतो, बिकॉज प्रेसिडेंट नव्हता आला त्यावेळी. That's why Modi, you know, you're getting that ringtone when you call someone. You're not getting that ringtone. कोणती रिंगटोन? That wait. पहिली गोष्ट थांब, मला सांग, मी सांगतो तुला. ते रिंगटोन नाही बोलत त्याला कॉलर ट्यून बोलतात. इथेच इंडिया आपला मागे पडतोय आणि नाही कशी पोरगी शिकणार आणि कधी प्रगती होणार काय माहित नाही. थर्ड डिफरन्स, flag hoisting is done from the Red Fort on Independence Day. At the same time, the flag is unfurled on Rajpath on Republic Day. As we gear up to celebrate 77th anniversary of our independence, this information is पुढचं ते WhatsAppचं. हां, सो असं आहे. कळलं? हे 3 डिफरन्सेस असतात. व्हॉट्सअप मेसेज काहीही बोलू नकोस. हाऊ जॉबलेस. पण ती व्हॉट्सअप मेसेज नव्हते, ते माझ्या डोक्यात जेहनमध्ये आधीपासून होतं. जस्ट मी आता लाईटसाठी वापरले. You wanted to educate your customers बोलते, सॉरी, your followers. एक्झॅक्टली. सो अशा प्रकारे तुम्हाला पण इन्फॉर्मेशन भेटली असेल, बिकॉज आता तुम्ही बघितलं इथे इलिटरेट लोक आहेत. Oh yeah, please, Karan, please. You were reading a WhatsApp message. You did not knew about it. You were trying to read it and explain me what was it. जलता है My मजनू. nails. So nice. I don't think so. These are nice though. अँड आता आपण घरी निघालो आहे. अँड द कॉमेंट ऑफ द डे ऑफ द लास्ट व्लॉग इज नॉट पॉसिबल राईट नाव, बिकॉज मी लेट टाकला लास्टचा व्लॉग. बट त्या व्लॉगवर DM वर, इंस्टाग्रामवर सब जगह भाई एक ही गाली मेरे को पड़ रहा है की भाई दादा एवढा लेट काय, दादा मी वाट बघतो, ॲटलिस्ट इन्फॉर्म तरी कर इंस्टावर की लेट डालने वाला आहे व्लॉग. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी गाईज. खूप काम होतं आणि त्या कामामुळे मी ॲक्च्युली विसरून गेलो. बट नेक्स्ट टाइम इफ आय एम पुटिंग आउट लेट, मी डेफिनेटली तुम्हाला इन्फॉर्म करेल, डेफिनेटली, गॅरंटी. अँड द सर्वात मोठा मुद्दा, सर्वात मेन मुद्दा इज, तुम्हाला पण माहिती आहे 2-3 दिवसापासून आपण इंटरनेटवर बघतो आणि न्यूजवर पण सगळीकडे तेच चालू आहे की ज्या मुलीबरोबर जे झालं इन वन पार्ट ऑफ आवर कंट्री, वर्स्ट भाई वर्स्ट. मला आता असं वाटतं की वर्स्ट इज अ व्हेरी अंडररेटेड वर्ड फॉर व्हॉट हॅज हॅपन्ड विथ हर. आणि ज्या लोकांनी केलंय ना त्यांच्यासाठी भाई ते नाही आहे, ते मनुष्य नाही आहेत, ते खरंच मनुष्य नाही. मनुष्य असं नाही करू शकत. कधी कधी मला असं वाटतं की ती एक म्हण आहे ना की ह्युमन्स आर द बेस्ट अँड द वर्स्ट इन्व्हेन्शन ऑफ गॉड. असं कसं करू शकतो यार माणूस. आणि आता जे डिटेल्स हळूहळू बाहेर येतात ते बघून मला तर कसं तरी होत आहे. सो मला काय असं मोठा भाषण नाही द्यायचं आहे. व्हॉट एव्हर इज हॅपनिंग यू कॅन सी
इज हॅपनिंग अँड आय एम नॉट दॅट एलिजिबल टू स्पीक मच ऑन इट. बट मला एवढंच म्हणायचं आहे, प्लीज सुधरा यार, प्लीज सुधरा. एवढ्या खाली उतरायची गरज नाही यार, माणसं आहोत आपण, एवढ्या खालच्या थरावर आपल्याला जायची गरज नाहीये प्लीज. आणि जे नाही सुधरू शकत ना त्यांची मारा, त्यांची ठासा, त्यांची, कळलं तुम्हाला काय मला म्हणायचंय, त्यांच्यावर वाईटास्ट वाईट झालं पाहिजे, एवढंच. माहिती काय ना, आली आहे वेळ झोपायची, बिकॉज आता आपण घरी पोहोचलेलो आहे. बिलीव्ह इन मॅजिक. हस्ता ला गो.